शिवजयंती निमित्त किल्ले शिवनेरीवर आता मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय शिवजयंतीचा कार्यक्रम संपन्न होतोय। दरम्यान शिवजन्मस्थळाला आकर्षक विविधरंगी फुलांनी सजावट केलेली आहे। शिवरायांच्या पुतळ्याला सजावट केली आहे आणि पाळणा सुद्धा सजवलेला आहे। संपूर्ण किल्ल्यावर विद्युत रोषणाई केली आहे। उद्या संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये 396वा शिवजयंती सोहळा साजरा होत आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थळ असणाऱ्या किल्ले शिवनेरीवरती शासकीय शिवजयंतीची जय्यत अशी तयारी सुरू आहे। आपण या ठिकाणी पाहू शकताय। या ठिकाणी उद्या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये शिवजयंती सोहळा साजरा होणार आहे आणि त्यासाठी हे जे शिवजन्मस्थळ आहे ह्या शिवजन्मस्थळाला आकर्षक अशा बेरंगी फुलांची सजावट करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। त्याचबरोबर आजपासूनच या ठिकाणी शिवभक्तांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते। नक्की हा उद्याचा शासकीय शिवजयंतीचा कार्यक्रम कसा असणार आहे याची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत तहसीलदार शेळके साहेब काय सांगाल उद्या कशा पद्धतीने येथे शिवजयंतीचा कार्यक्रम होणार आहे? प्रथमतः या ठिकाणी मी आपले दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना प्रथमतः आम्ही प्रशासनाच्या वतीने श्रद्धांजली वाहतो, कारण त्यांच्या अनुपस्थित होणारी ही पहिली शिवजयंती आहे। अजितदादांच्या प्रेरणेतनं त्यांनी जे काही संकल्पना मांडल्या होत्या त्या ह्याच्यातनं आम्ही जी पूर्वतयारी केलेली आहे त्या अनुषंगाने उद्या या ठिकाणी शिवजयंतीच्या अनुषंगाने सर्व पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे। यावधी गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी खाली आपण 18 ठिकाणी पार्किंग केलेली आहे। त्या पार्किंगमध्ये पिण्याच्या पाण्याची सोयीपासून स्वच्छतागृह असतील, टॉयलेट असतील, लाईटची व्यवस्था असतील। गडावर पहिल्या पायरीपासून शेवटच्या पायरीपर्यंत पूर्ण तो विद्युत रोषणाई गडावर केलेली आहे। त्याच ठिकाणी आपण पाहत असताना शिवजन्मभूमीच्या इथे शिवजन्मभूमीच्या ठिकाणी त्या ठिकाणी पूर्ण फुलांची सजावट झालेली आहे। आतमध्ये जो शिवजन्म सोहळा पार पडणार आहे त्या ठिकाणी फुलांची सजावट पूर्ण झालेली आहे। सकाळी उद्या 8:55ला या ठिकाणी जे हेलिपॅड आहे या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपले सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेब या ठिकाणी येणार आहे। 8:55ला कार्यक्रम चालू होणार असून साधारणतः 1 तासाचा तो प्रोग्राम आहे आणि 10 वाजेपर्यंत हा कार्यक्रम पूर्ण होणार आहे। खरं आपण पाहिलं या ठिकाणी प्रशासनाने जे आहे शिवजयंतीची जय्यत अशी तयारी केलेली आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी शिवजन्मस्थळ असेल किंवा संपूर्ण किल्ले शिवनेरी सजवण्याचं काम चालू आहे। शिवजन्मस्थळाला आकर्षक अशा फुलांची सजावट करण्यात आहे तर संपूर्ण शिवनेरी किल्ल्याला विद्युत रोषणाई करण्यात येत आहे। उद्या सकाळी या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत मुख्य शिवजयंती कार्यक्रम संपन्न होणार आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, किल्ले शिवनेरी, पुणे।